दुबई कॅप्टन भूषण पाटीलने ट्रायडंट नवी मुंबईच्या विरुद्ध 5 ओव्हरचा हा सामना आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनच्या माहितीसाठी आणि जे आमच्या बरोबर प्रेक्षक जुळलेत tenniscricket.in माध्यमातून यूट्यूबवर त्यांच्या माहितीसाठी की हा शेवटचा सामना आजच्या दिवसातला आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला 11 वॉरियर्स दुबईने. पुन्हा एकदा किरण पवार मैदानामध्ये गेलाय. संतोष नाणेकर यांना तुम्ही पाहताय आपल्या स्क्रीनवर. tenniscricket.in चे सर्वे सर्वा आणि त्यांच्याचबरोबर जनरल सेक्रेटरी आहेत बिपिन पाटील PDTSA चे. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि आता पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी आहे भावेश पवारच्या खांद्यावर. त्यांच्या समोर असतील रजत मुंडे. नॉन स्ट्रायकिंग एंडला किरण पवार. बोईसर एंडकडून बॉलिंग करण्याची जबाबदारी भावेश पवारच्या खांद्यावर. पहिल्या ओव्हरच्या दरम्यान मॅच स्टार्ट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरला. बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने बाहेर जातोय 4 धावांसाठी आणि हा येतोय धक धक चौकार. एक्स्ट्रा कवर में मारा गया एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट ऑन द राइज. बॉडी बैलेंस देखते ही बन रहा है और क्या एग्जीक्यूशन किया है. प्रॉपर एक्झिक्युशन आणि त्याचबरोबर प्रॉपर टायमिंग. एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट असा उल्लेख केला हरीश सरांनी आणि खरंच तसा हा स्ट्रोक होता. 4 रन ऑन ड्राईव्ह इथे केलाय. मिड ऑनला फिल्डर आहेत आणि इथे पहा एक रन कंप्लीट होते. किरण पवार आज मी म्हणेन दुपारच्या जेवणामध्ये नक्की नशीब खाऊन आलाय. कहते हैं कि बिल्ली की 9 जिंदगियां होती है और यहाँ पर आप अगर देखें इतना इम्पॉर्टेंट विकेट कैसे मिस हो सकता है. आई थिंक दे हैव लॉस्ट द प्लॉट. देखिए अब आउट चाहे रजत हो चाहे किरण, एक का जाना जरूरी था वहाँ पर ट्राइडेंट नवी मुंबई के लिए, लेकिन दोनों बच गए. और इसीलिए कभी कभी फिर वो याद आता है कि झांको राखे साइया मार सके ना कोई. ॲक्शन रिप्ले पहा आपल्या स्क्रीनवर. हा प्लेयर स्टँड प्लेयर डगआउट तुम्ही पाहताय जिथे बसलेले आहेत 11 वॉरियर्स दुबई या टीमचे कॅप्टन भूषण पाटील, प्रथमेश पवार. हे पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर मात्र भरपूर घडामोडी घडल्या. त्याच्या नेक्स्ट बॉलवर किरण पवार मैदानामध्ये खेळतोय. पहिलाच बॉल बॉलर बॅक ड्राईव्ह सन्मान इथे दिलाय आणि त्यामुळे रन मिळणार नाही. येतोय डॉट बॉल. चांगली बॉलिंग आता, चांगलं कमबॅक भावेशचं. भावेश के पास बहुत अच्छी वैरायटी है और ये वो खिलाड़ी है जो हर वक्त सीखते रहता है और प्रतिद्वंदी टीम को चुनौतियां देते रहता है. बहुत ही तगड़ा क्रिकेट इस ओवर में देखने मिलेगा. अगदी बरोबर आहे. तगडा क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हलक्या त्याने फक्त कट केलाय बॉल. पॉईंट आणि बॅकफुट पॉईंटच्या मध्ये 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. बॅट्समन किरणचं खातं इथे उघडलं जाते. मागच्या मॅचमध्ये 63 रनची खेळी केली किरण पवारने 23 बॉल फेस करत असताना. आणि ही मॅच या 2 टीममध्ये ज्या टीमने मागच्या मॅचमध्ये 52 रन चेस केले नव्हते, तर ज्या टीमने सगळ्यात जास्त रन मागच्या मॅचमध्ये केले 89. चांगला फटका इथे पाहायला मिळतोय. फिल्डिंग अखेर पायाने बॉल अडवला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 रन इथे मिळते रजत मुंडेला. क्या बात है. थोड़ा सा जिम्नास्टिक्स, थोड़ा सा फुटबॉल, थोड़ा सा क्रिकेट, तीनों देखने मिले वहाँ पर. और वाकई में दिस कैन बी अ क्रिक ऑन मोमेंट. अगदी बरोबर आहे. हा क्रिक ऑन मुवमेंट होता आणि तिथे फिल्डर होते रोहित नार्वेकर. टीमची धावसंख्या 7 आहे. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 5 ओव्हरचा हा सामना आहे. आजच्या डे 1 मधला हा शेवटचा सामना क्रिक ऑन कप 2021. शॉर्ट बॉल सोडून दिलाय विकेट कीपरसाठी. अंपायरचा इशारा येतो हा वाईड बॉल असेल. बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न परंतु उंची जास्त गाठली या बॉलने आणि वाईड बॉल दिल्यानंतर एक वॉर्निंग इथे बॉलरला दिली जाते 1 बाउन्सर पर ओव्हरची. टीमची धावसंख्या या सिंगलने पुढे जाईल. वाईडच्या स्वरूपामध्ये रन झालेले आहेत आता 8. बॅकफुटला जाऊन फक्त गाईड केलं, दिशा दिलंय. गली रिजनमध्ये बॉल येतोय तोपर्यंत 1 रन इथे मिळते किरणला. सेन्सिबल बॅटिंग करत असताना त्याला माहिती आहे बॉलिंग चांगली होते. अटॅक करून फायदा नाही आहे. पॉवर प्ले सुरू आहे. 2 ओव्हरचा पॉवर प्ले त्याला मिळणार आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर हरीश रन आहेत 9. विकेट न गमावता टीम 11 वॉरियर्स दुबई. जिस तरह से वो रजत मुंडे ने चौका लगाया था और उसके बाद दोनों बैट्समैन के बीच में जो गलत फहमी हुई और आउट होते होते बच गए,
ये हाईलाइट रहा पहले ओवर का। अभी भी मैं समझता हूँ क्योंकि 5 ओवर के मैच में 2 पावर प्ले के ओवर हैं, दोनों बैट्समैन आपस में बात कर रहे हैं। समय के मामले में देखिए थोड़ा सहयोग कीजिए। और अब यहाँ पर नए ओवर की शुरुआत होने जा रही है। हमारे कमेंट्री बॉक्स का दृश्य है। कुणाल, बहुत कम ऐसे टूर्नामेंट होते हैं जिसमें आपको फर्स्ट फ्लोर या सेकंड फ्लोर के हाइट से कमेंट्री करने का मौका मिलता है। आमतौर पर जो मंडप रहता है उसी के हाइट से आप कमेंट्री हम करते रहते हैं, बट जब इस तरह का ये व्यू मिलता है तो हमको भी मैदान का व्यू मिलता है, पिच का व्यू मिलता है और एंगल भी समझ में आता है। अगदी बरोबर आहे. असं व्ह्यू भरपूर कमी ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळतं आणि आज आपण फर्स्ट फ्लोअरवरून कॉमेंट्री करतो. हा देखील एक वेगळा अनुभव या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला मिळतोय. PDTSA ग्राउंडवरून आपण क्रिकॉन कपचं इथे समालोचन करतोय. खऱ्या अर्थाने पहिला दिवस आज खूप महत्त्वाचंच ठरलं आहे. क्रिकॉन कपच्या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट होतं आहे. एक अर्धशतक आपण पाहिलं, एक हॅट्रिक आज आपण पाहिली आहे. अनेक घडामोडी घडताना पाहिलेल्या आहेत. 52 रन डिफेंड करताना आपण पाहिलेले आहेत. टीम 11 वॉरियर्स विनर्स इंडिया हा संघ सुपर 6मध्ये दाखल होत असताना आपण पाहिलं आहे. आणि आता रजत मुंडे आणि किरण पवार या मॅचमध्ये कसा खेळेल याच्यावर देखील सर्वांच्या नजरा असतील. परंतु दुसऱ्या बाजूला ट्रायडंट नवी मुंबई या संघाने देखील आजच्या दिवसातला पहिलाच सामना जिंकला होता, जेव्हा त्यांनी शांतिरत्न डोंबिवली या टीमला पराभूत केलं आणि त्या मॅचमध्ये 89 रन त्यांनी केले होते. 90 रनचं टार्गेट ठेवलं होतं शांतिरत्न डोंबिवलीच्या समोर. हा बॉल विवेक शेलार यांचा. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात झाली आणि सुरुवात झाली ती देखील वाईट बॉलने. एक्स्ट्रा रन इथे मिळते. टीमची धावसंख्या 10. पहली बॉल पर इम्प्रेस करना चाहते थे किरण पवार को, एक एग्रेसिव डिलीवरी उन्होंने की, लेकिन ऐसा करते समय जो लेंथ थी इस बार सही नहीं रही और यहाँ पर उसका खामियाजा भुगतना पड़ रहा है. स्कोर हो गया है 10. विवेक शेलार के सामने अब चुनौती है किरण पवार की. मागच्या मॅचमध्ये अर्धशतक आलंय. या मॅचमध्ये किरण पवार कडून भरपूर अपेक्षा असतील टीममेट्सला. 3 बॉलमध्ये 2 रनवर तो खेळतोय. 3 बॉलमध्ये 6 रनवर रजत मुंडे खेळताना दिसतोय. पॉवर प्लेचं हे षटक आहे दुसरं. किरण पवार सध्या स्ट्रायकिंग एंडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला रजत मुंडे. बॉलिंग मार्कवर सज्ज होत असताना विवेक शेलार ओव्हर द विकेटने. पहिल्या बॉलवर बाउन्सरने स्वागत केलं. दुसरा बॉल कमी गतीने टाकला आणि विकेट किपरने झेल सोडलाय किरण पवारचा. 1 रन इथे कंप्लीट केली जाते. ओमकार देसाई होता बॉलच्या मागे. कॅचेस विन द मॅचेस यावर आपण नेहमीच चर्चा करतो. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आणि झेल सोडलाय ओमकारकडून. डिफिकल्ट चांस, लेकिन ओमकार जिस हिसाब से दौड़ कर गए थे, ही कुड हैव टेकन दैट कैच. ऐसे ओमकार के चाहने वालों को भी लगा होगा. बहुत करीब पहुंच गए थे. इट्स नॉट इजी. मतलब एक अच्छा विकेट कीपर ऑफ साइड में पॉइंट और ऑन साइड पर स्क्वायर लेग तक का इलाका अगर कवर कर ले तो इससे बड़ी बात क्या होगी, सोने पे सुहागा. लेकिन वो कैच छूटा है और ऐसे 2 मौके मिल चुके. एक रनआउट के टाइम पे एक मौका और अभी एक मौका. भरपूर वेळेला रनिंगमध्ये आणि मोशनमध्ये अशा कॅचेस सुटतात, हेच इथे पाहायला मिळालं. आणि भरपूर वेगाने धावला होता ओमकार. बॉलपर्यंत पोचला होता जवळपास आणि अखेरच्या क्षणाला झेल हातातून निसटला. किरण पवारला आणखीन एक जीवदान मिळते. एक रनआउट होता तो वाचलाय या मॅचमध्ये. कॅच त्याच्या माध्यमात त्याची सुटलेली आहे ओमकारच्या माध्यमातून. बॉलर विवेक. फुलर लेनचा बॉल होता. कव्हर्सला खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलं जाते. मेरिटवर बॅटिंग काय असते ती रजत मुंडे इथे दाखवत असताना एक मगाशी चांगला कव्हर ड्राईव्ह त्याने दाखवला. चौकार ठोकला एक्स्ट्रा कव्हरला आणि त्यानंतर देखील पहा ना किती परफेक्ट बॅटिंग तो करताना दिसतोय. आणि जिथे स्ट्रोक खेळायचा आहे डोकं किती स्थिर आहे. बहुत नज़ाकत है उनके ड्राइव्स में और वहाँ पर किरण पवार का स्ट्रोक प्ले और इसकी नज़ाकत एक बढ़िया कॉम्बिनेशन. यावेळेला समोर मिड ऑन वरून खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये आणि विवेक शेलारला मिळतं यश. आता मात्र चूक होणार नाही याची दखल घेतली आहे मिड ऑनच्या क्षेत्ररक्षकाने आणि ही आहे क्रिकॉन फॅन्टसी विकेट. आउट होतोय किरण आणि कॅच पकडली आहे रोहितने. त्याने पकडलाय स्टार कनेक्ट झेल. क्या ज़बरदस्त क्रिकॉन फैंटेसी विकेट यहाँ पर विवेक शेलार को मिलता हुआ. देखिए यहाँ पर विवेक शेलार की भी मैं तारीफ़ करूँगा. उन्हें पता है किरण पवार एक ऐसे बैट्समैन है जो पावर प्ले में अपने स्ट्रोक के लिए जाना चाहते हैं और इसलिए उनको ललचाया था और वहाँ पर रोहित नार्वेकर उर्फ चतुर ने अपने पीछे की तरफ जाते हुए उस कैच को अंजाम दिया. और किरण पवार का विकेट ये इस वक्त कितना इम्पॉर्टेंट है, मैं समझता हूँ सबसे ज़्यादा इम्पॉर्टेंट है. इन फॉर्म बैट्समैन को आउट किया
और अब प्रथमेश पवार बैटिंग ऑर्डर में ऊपर आकर जुड़ते हुए रजत मुंडे से। इन्फॉर्म बॅट्समनला आउट केले, 9 बॉलचा खेळ संपला, 12 रन 1 विकेट गमावल्यानंतर टीम 11 वॉरियर्स दुबई. प्रथमेश पवार नवीन बॅट्समन आता ग्राउंडवर खेळण्यासाठी स्वतःला प्रमोट केले. आता या मॅचमध्ये जबाबदारीने खेळ करणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला विवेक शेलार चांगली बॉलिंग करतोय. पहिले षटक देखील टाकलं भावेश पवारने, तो देखील भिवंडीचाच खेळाडू. तर दुसरा भिवंडीचा खेळाडू विवेक शेलार या टीममध्ये ट्रायडंट नवी मुंबई कडून रिप्रेझेंट करत असताना या मॅचमध्ये क्रिकॉन कप 2021च्या दरम्यान. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग 30 सर्कलच्या आतमध्ये गली, पॉईंट, कव्हर, मिड ऑफ आणि मिड ऑन. प्रथमेशसाठी हा बॉल ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतमधल्या कडेला बॉल लागतोय, शॉर्ट स्क्वेअर लेगला जातोय, तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाते. प्रथमेशच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 13वर. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि खूप मनमोहक असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळते या क्रीडांगणाचं आणि आल्हाददायक असं दृश्य आहे. या क्रीडांगणावर आल्यानंतर सातत्याने आपण आनंद घेतो हरीश सर. जी हाँ, बहुत ही दिलकश मंजर है. और देखिए अब गर्मी भी थोड़ी कम हो गई है, हल्की सी हवा भी चल रही है. परफेक्ट कंडीशंस फॉर क्रिकेट. हालांकि हमारा टूर्नामेंट फॉर्मेट डे क्रिकेट का है और ये आखिरी मैच है आज के शेड्यूल का. कट करण्याचा प्रयत्न, पॉइंटला फिल्डर आहे, बॅकवर्ड पॉइंट रिजनमध्ये बॅट्समन आउट होईल आणि या ओव्हरमध्ये दुसरा धक्का दिलाय. रजत मुंडेची विकेट घेतली आहे बॉलर विवेक शेलारने आणि ही आहे क्रिकॉन फॅन्टसी विकेट. झेल मात्र बॅकवर्ड पॉइंटला पकडलाय, स्टार्कने कॅच. राउंड द विकेट आए विवेक शेलार और गेंद को थोड़ा सा धीमा रखा. उन्हें पता है कि किरण आउट होने के बाद अब रजत के ऊपर स्कोर को बढ़ाने की जिम्मेदारी है. प्रथमेश अभी अभी आए हैं और ऐसा करते समय शॉट को अच्छा अंजाम नहीं दे पाई. एक्शन प्ले रिप्ले बहुत ज़्यादा दूर खेले शरीर से और ज़मीन पर नहीं रख पाने का मलाल और एक आसान कैच सुरेश तमिल के हाथों में आई थिंक देकर वापस लौटते हुए बैट्समैन रजत मुंडे. आइए अब भूषण पाटिल का आगमन होता हुआ. कुणाल, अचानक ऐसा आपको नहीं लग रहा है कि जब किरण पवार आउट हुए थोड़ा सा जल्दबाजी में खेलने का प्रयास कर रही है 11 वॉरियर्स दुबई? अगदी विकेट टेकिंग बॉलिंग इथे केली जाते विवेक शेलारच्या माध्यमातून आणि या बॉलरच्या विरुद्ध थोडंसं आक्रमकच रूप धारण करायचं होतं दोन्ही बॅट्समनला. किरणने देखील तेच केलं, मिडॉनला झेल देऊन परतला आणि त्यानंतर आउट स्विंगरवर कट करण्याच्या प्रयत्नामध्ये रजत मुंडे आउट झाला. बॅकवर्ड पॉईंटला तिथे राजेश नायडूने खूप चांगला झेल त्याचा पकडला आणि सुस्थितीमध्ये वाटणारा संघ पहिल्या ओव्हरच्या दरम्यान. आता मात्र या ओव्हरच्या दरम्यान पाहतोय आपण 13वर 2 अशी परिस्थिती झाली आहे. रजत मुंडेने 5 बॉलमध्ये 7 रन केले. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला भूषणने आणि तोच आता मैदानामध्ये खेळण्यासाठी असेल. त्याच्यासमोर आव्हान असेल, कडवं आव्हान पेश करत असताना या ओव्हरच्या दरम्यान विवेक शेलार. पॉवर प्लेचं हे षटक, शेवटचा बॉल. आतमध्ये येणारा बॉल, अंपायरकडे स्ट्रॉंग अपील होती. अपीलमध्ये उत्साह, आत्मविश्वास दोन्ही होता आणि त्यानंतर अंपायरने ही अपील फेटाळली. इथे येतोय डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13, 2 विकेट गमावल्यानंतर टीम 11 वॉरियर्स दुबई. क्या ज़बरदस्त ऑफ कटर बॉल थी लेफ्टी बैट्समैन के लिए. विवेक शेलार ने राउंड द विकेट आते हुए क्रीज का बहुत अच्छा उपयोग किया है इस ओवर में और अपने एक ओवर में 4 रन देकर 2 विकेटें उन्होंने हासिल की. मुकाबले में वापस लाया है उन्होंने, ऐसा हम कह सकते हैं, ट्राइडेंट नवी मुंबई को. ये कुछ इमोशंस. जी हाँ, कभी कभी ऐसा होता है कुणाल, या तो आपकी उंगलियां मुंह में चली जाती है या तो नाखून चबाने वाले मोमेंट आ जाते हैं और या तो आप अपने पैर से ज़मीन को कुरेदने लगते हैं नाखून से. ये थ्रिलिंग मोमेंट्स है. लेकिन 2 ओवर 13 रन 2 विकेट. ट्राइडेंट नवी मुंबई यहाँ पर सब कुछ दांव पे लगा रहेगी क्योंकि उन्हें आगे बढ़ना है. दूसरी ओर 11 वॉरियर्स दुबई, इन्होंने अभी अभी एक भव्य विजय हासिल की है और उसके बलबूते पर वो भी टस से मस न होते हुए 100% फाइट देना चाहेंगे. अगदी बरोबर आहे. 100% फाईट इथे दोन्ही टीमला द्यायचे एकमेकांना. बॉलर तयार होतोय 3ऱ्या ओव्हरमध्ये. सुरेश तमिल पहिला बॉल बीट करून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. आतापर्यंत मागच्या 2 मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर सुरेश तमिलने JSW एनकडून बॉलिंग केली आणि आता या मॅचमध्ये रणनीती वेगळी आहे. त्याला बोईसर एनकडून बॉलिंग करण्यासाठी आमंत्रित केलं. पहिला बॉल देखील त्याने आता इकॉनॉमिकलच टाकलाय, डॉट बॉल. चांगली बॉलिंग केली आहे सुरेश तमिलने संपूर्ण आत्तापर्यंतच्या मॅचेसमध्ये.
प्रथमेशसाठी ऑन ड्राईव्ह इथे केलाय, डीपमध्ये फिल्डर धावतायत, एक रन इथे कंप्लीट केली जाईल, एकच रन इथे मिळताना दिसते प्रथमेशला. त्याचं इथे एक अकाउंट ओपन झालंय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 14. प्रथमेशने रन केले 2, माफ करा. भूषण पाटील खेळतोय 0वर. सुरेश तमिलचं हे षटक क्रमांक 3. 11 वॉरियर्स दुबई विरुद्ध ट्रायडन नवी मुंबई. आजच्या दिवसातला क्रिकॉन कपमधला हा शेवटचा सामना. ग्रुप एच्या दरम्यान 4 टीम्स आज खेळताना आपल्याला पाहायला मिळाल्या. शांतिरत्न डोंबिवली, ट्रायडन नवी मुंबई, 11 वॉरियर्स दुबई आणि 11 वॉरियर्स विनर इंडिया. तर 11 वॉरियर्स विनर्स इंडिया हा संघ मात्र सुपर 6मध्ये दाखल झालाय आणि या मॅचमधून जो जिंकेल तो देखील स्थान पक्क करेल. यावेळेला फटका समोर खेळलाय भूषणने, लॉंग ऑनला फिल्डर आहे डीपमध्ये, जजमेंट चांगलं, भूषण आउट. स्लोअर वन होता, गती कमी केली आणि इथे मात्र क्रिक ऑन फॅन्टेसी विकेट मिळताना दिसते सुरेश तमिलला. तारीफ करनी होगी तमिल की, टेरिफिक तमिल. उन्होंने बल्लेबाज को स्ट्रोक खेलने के लिए ललचाया और भूषण पाटिल के लिए रन रेट ऊपर ले जाना बहुत ज़रूरी था और ऐसे में हाइट तो मिली पर डिस्टेंस नहीं नाप पाए और स्टार कनेक्ट कैच और वहाँ पर क्रिकॉन फैंटेसी विकेट सुरेश तमिल को मिलता हुआ सुरेश तमिल यहाँ पर भूषण का विकेट लेने में कामयाब हुए और अब जो प्रेशर है वो पूरी तरह से 11 वॉरियर्स दुबई पर ट्रांसफ़र होता हुआ. प्रेशर विकेटचा आता इथे होतंय. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय हा स्ट्रोक सुरेश तमिलने फिंगर रोल केले होते आणि इथे ऑन साईडला बॉल खेळण्याचा प्रयत्न होता भूषणचा. खूप चांगलं जजमेंट आणि तेवढाच सोपा झेल होता विवेक शेलारसाठी आणि स्टार कनेक्ट झेल पकडला विवेकने. अखेर तिसरा धक्का बसतोय टीम 11 वॉरियर्स दुबईला. या मॅचमध्ये 14 रन करत असताना 3 विकेट आतापर्यंत गमावले त्या टीमने. नवीन बॅट्समन सुमित ढोंगडे मैदानामध्ये चाललाय. प्रथमेश पवारच्या बरोबरीने त्याला खेळायचं आहे. या मॅचच्या दरम्यान खूप महत्त्वाची मॅच, दोन्ही टीमसाठी अस्तित्वाची लढाई या स्पर्धेमध्ये. आज जो संघ जिंकेल तोच मात्र सुपर 6मध्ये प्रवेश करताना दिसेल. ग्रुप एच्या मॅचेस आज आपण पाहिल्यात. उद्या ग्रुप बी मधून आपण जुळणार आहोत. पहिल्याच मॅचमध्ये जिजाज युनायटेड 11 वर्सेस पिरामिड रायगड आणि त्यानंतर शिरसाट स्पोर्ट्स वर्सेस ऑल मॉन्स्टर्स उमर 11 या 4 टीम्स उद्या खेळताना दिसतील आपल्याला क्रिकॉन कपमध्ये. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केला, गॅपमधून बॉल निघतोय, 2 क्षेत्ररक्षकाला भेदून अगदी बॉल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय आणि हा येतोय धक चौकार. वाकई में धक धक बढ़ाने वाला ये चौका था और इस चौके की बदौलत थोड़ा सा ज़रूर यहाँ पर हिम्मत मिली है बल्लेबाजी करने वाली टीम 11 वॉरियर्स दुबई को. पियर्सिंग द गैप जिसको इंग्लिश में कहा जाता है, उस तरह का ये स्ट्रोक. रेस लगी थी बॉल और फील्डर के बीच में, आखिरकार बॉल ने रेस को जीता. चांगली बॅटिंग गेल्या गेल्या मैदानामध्ये चौकाराने स्वतःचं खातं उघडले सुमित ढोंगडेने आणि लाजवाब स्क्वेअर कट गुंडप्पा विश्वनाथ स्टाईनने बॉल पाठवला डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली बॅटिंग. टीमची धावसंख्या 18, 3 विकेट गमावल्यानंतर ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. 5 ओव्हरचा हा सामना तुम्ही पाहताय. सुरेश तमिल बॉलिंग मार्कवर. उलटोच बॉल होता, हा देखील बॉल बॅकवर्ड पॉइंट मधूनच काढायचा होता आणि इथे अंपायरने घोषित केला बीमर, म्हणजेच नो बॉल असेल आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. हाथ से बॉल छूट गई और अब जो ये एडवांटेज मिला है नो बॉल पर फ्री हिट का, इसका कैसे फ़ायदा उठाएंगे प्रथमेश पवार उर्फ नाना. 20 for 3, 3rd ओवर. 5 ओवर का मुकाबला है. खूप महत्त्वाचा बॉल टीमसाठी खऱ्या अर्थाने बॅटिंग करणाऱ्या, कारण इथून संधी आहे प्रथमेशला हात खोलण्याची. बॉलर सुरेश तमिल बीट करून गेलाय बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. येतोय डॉट बॉल. चांगलं कमबॅक. नो बॉलवर देखील नेक्स्ट बॉल फ्री हिटवर देखील रन खर्च केलेली नाही आहे तमिलने. धारधार बॉलिंग आज संपूर्ण दिवसामध्ये सुरेश तमिलची राहिली आहे आणि इकॉनॉमिकल स्पेल तो टाकत आलाय. वाकई में तमिल में सवाल पूछा सोल्ले और उसका जवाब नहीं था बैट्समैन के पास. सुरेश तमिल तो प्रथमेश पवार. स्लोअर वन, गती कमी केली, फिंगर रोल केले आणि इथे मात्र क्लीन बोल्ड होतोय प्रथमेश पवार. प्लेड ऑन झालाय. आणखीन एक यश मिळतंय सुरेश तमिलला. विकेट टू विकेट बॉलिंग क्या कर सकती है, वो क्रिकॉन फैंटेसी विकेट जो है ये वाकई में डिजर्व करते हैं सुरेश तमिल. प्रथमेश पवार के बॉडी लैंग्वेज को अच्छे से पढ़ लिया था और अब 3 ओवर की समाप्ति पर अगर हम देखते हैं तो बहुत खस्ता हालत है. बल्लेबाजी के खूंटे हिलते हुए नज़र आ रहे हैं 11 वॉरियर्स दुबई के लिए, जबकि दूसरी ओर ट्राइडेंट नवी मुंबई जो है ये एक के बाद एक विकेट गिराती जा रही है और अब यहाँ पर मैच उनकी पकड़ में नज़र आ रहा है.
3 ओव्हरचा खेळ संपला. 5 बॉलमध्ये फक्त 2 रनची खेळी केली प्रथमेश पवारने. नवीन बॅट्समन चाललेत अभिजित ठाकूर मैदानामध्ये. 20 रनवर 4 विकेट. सुमित डोंगडे मैदानामध्ये खेळतोय. 2 बॉल त्याने फेस केलेत. एक चौकाराच्या मदतीने त्याची धावसंख्या आहे 5. ग्लव्हचा वापर करून खेळत असताना या मॅचमध्ये सुमित डोंगडे एक चांगला बॅट्समन आहे. यंदाच्या सीझनमध्ये चांगल्या टचमध्ये आहे. इंजुरीने थोडा काळ क्रिकेटपासून दूर राहिला, परंतु ज्या पद्धतीने त्याने कमबॅक केलंय महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये वाखण्याजोग आहे. 4 विकेट गमवलेत. 20 रन आत्तापर्यंत स्कोअर बोर्डवर. क्रिकॉन कप 2021चा महासंग्राम तुम्ही अनुभवताय. आजच्या पहिल्या दिवसामधला हा शेवटचा सामना. प्रोजेक्टेड स्कोअरवर नजर टाकली तर 33 रन बनतील, परंतु त्यापेक्षा जास्त रन करण्याचा प्रयत्न करायला हवा. फुलटोस बॉल कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहेत तिथे. रोहित तोपर्यंत 1 रन इथे मिळते. विवेक शेलार दुसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग करताना दिसेल. या अगोदरच्या ओव्हरमध्ये त्याने फक्त 4 रन खर्च केले होते. 2 विकेट्स घेतल्या होत्या आणि दोन्ही महत्त्वपूर्ण बॅट्समनला त्याने आउट केलं होतं, किरण पवार आणि रजत मुंडेला. या ओव्हरच्या सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर मात्र त्याने एक सिंगल खर्च केली आहे. टीमची धावसंख्या 21. स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅट्समन अभिजित ठाकूर आलेत. विश्वजित ठाकूर यांचे हे बंधू आहेत, मॅन फ्रॉम दिघोडे. विश्वजितला देखील तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताना पाहाल. गती थोडीशी कमी केली आणि कट करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग विवेक शेलारकडून. बहुत अच्छा. गेंद की लाइन, गेंद का टप्पा, गेंद की दिशा, उसकी गति, मानो सब कुछ उन्होंने अपने कंट्रोल में ले लिया है और बल्लेबाज को डोमिनेट करते हुए. शॉर्ट बॉल होता. यावेळेला अंपायर वळण घेतात आणि वाईड बॉलची घोषणा इथे करतात. लेग स्टंपच्या बाहेर हा बॉल निघतो आणि इथे अंपायरचा सिग्नल आला. वाईड बॉल एक्स्ट्राने ते मिळताना दिसेल आणि एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या 22. ज़्यादा एक्सपेरिमेंटेशन खतरे से खाली नहीं होगा इस वक्त कोई भी टीम के लिए, और इस तरह के प्रायोगिक बदलाव महंगे पड़ सकते हैं. अगदी बरोबर आहे. आणि यावेळेला हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत आणि बॅट्समन आउट होईल. आणखीन एक धक्का देत असताना ओव्हर नंबर 4 मध्ये बॉलर विवेक शेलार आणि ही आहे क्रिकॉन फॅन्टेसी विकेट. झेल पकडलाय डीप मध्ये भावेश पवारने. स्टार कनेक्ट कॅच. 0 पर आउट हुए अभिजीत ठाकुर. विवेक शेलार का बॉलिंग एक्शन इंग्लैंड के एक ज़माने के मशहूर फास्ट बॉलर नील फॉस्टर इनके जैसा है. वो आते एकदम रिलैक्स बॉलिंग एक्शन है, और जब वो बॉल करते हैं उनका जो बायां हाथ है उसकी पोजीशन देखने जैसी रहती है. तो 22 पर 5 और रोहन राजे और सुमित डोंगड़े के ऊपर अब जिम्मेदारी. सुमित डोंगडेच्या बॅटमधून चांगला फटका. एक्स्ट्रा कव्हरला चिरत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धक धक चौकार. सुमित डोंगडेच्या बॅटमधून आजच्या या मॅच मधला दुसरा चौकार. अच्छी शुरुआत, स्वागत किया जाएगा इस चौके का. सुमित डोंगड़े जो कि 360 डिग्री के बैट्समैन है, ऐसा उन्हें कहा जाता है रायगढ़ में. उम्दा टाइमिंग. चांगली बॅटिंग इथे सुमित ढोंगडेची आणि अखेर त्याची देखील विकेट इथे मिळवली आहे बॉलर विवेक शेलारने. आणखीन एक धक्का इथे दिला जातो 11 वॉरियर्स दुबईला. 26 रनवर 6 विकेट गमावलेले आहेत 11 वॉरियर्स दुबईने आणि या ओव्हरमध्ये आणखीन एक यश मिळते विवेक शेलारला. 200च्या स्ट्राईक रेटने 5 बॉलमध्ये 10 रन केले. 2 चौकाराच्या मदतीने बॅट्समन सुमित ढोंगडे या ओव्हरच्या दरम्यान आपण पाहतो आतापर्यंत 4 विकेट्स घेतलेत हरीसर विवेक शेलारने या मॅचमध्ये. और मुझे नहीं लगता आज किसी भी गेंदबाज ने फाइफर लिया हो. और ऑफ स्टंप के बाहर से विद द टाइट खेलना चाह रहे थे सुमित डोंगड़े, और एक आसान सा कैच दे बैठे. नया बैट्समैन है अंगद पाटिल. अंगद पाटील आता बॅटिंग करण्यासाठी येतील. अजूनही या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे.
स्ट्रायकिंग एंडला अंगद आणि 7 बॉलमध्ये 14च्या आसपास जर रन केले तर 40च्या आसपास एक चांगलं टार्गेट इथे सेट होऊ शकतं आणि तोच प्रयत्न करायला हवा टीम इंडियन वॉरियर्स दुबईच्या माध्यमातून. परंतु समोर बॉलिंग खूप धारदार होती आहे. हा बॉल सोडून दिलाय विकेट कीपरसाठी. अंपायरचा इशारा येतो, हा वाईड बॉल असेल आणि डिसिजन आता तिसऱ्या अंपायरच्या कोर्टमध्ये पाठवलाय अंपायरने. हा वाईड बॉल आहे की नाही हे पाहण्यासाठी. वाईड बॉलसाठी हा रिव्ह्यू वापरण्यात आलेला आहे बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. वाईड आहे की नाही आता हे आमच्या तिसऱ्या अंपायरला चेक करायचं आहे. क्रिकॉन कप 2021 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. आजच्या दिवसातला हा अंतिम सामना तुम्ही पाहताय जो 5 ओव्हरचा इथे खेळवण्यात आलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने हरीश सर, खेळाडूंचं देखील सहकार्य असणं तेवढंच अपेक्षित होतं. ज्या पद्धतीने आज वेळेचा अपव्यय आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर वेळ लागत होता 8 ओव्हरच्या मॅचेसमध्ये, त्यामुळे कुठेतरी 6 ओव्हरच्या मॅचेस आणि त्यानंतर सूर्य जसाला अस्ताला चालला आहे. ही परिस्थिती, ही क्लायमॅटिक कंडिशन लक्षात घेता आपले जे मॅच ऑफिशियल्स आणि रेफरी आहेत त्यांच्या माध्यमातून त्यानंतर डिसिजन घेण्यात आला की शेवटचा सामना 5 ओव्हरचा होईल. आणि ते हा डिसिजन पेंडिंग आहे अजूनही. व्हाईट बॉलसाठी रिव्ह्यू घेण्यात आला होता बॉलर विवेक शेलारच्या माध्यमातून, बॉलिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. व्हाईट बॉल इथे घोषित करण्यात आलेला आहे. त्यामुळे बॉलिंग करणाऱ्या टीमकडे जो रिव्ह्यू होता तो त्यांनी गमावला आहे. आणि आता व्हाईट बॉल नंतर शेवटचा बॉल आता टाकावा लागेल विवेक शेलारला. स्ट्रायकिंग एंडला अंगद. शेवटच्या बॉलवर फाईन लेगला फिल्डर आहे, त्याच्याकडे बॉल जातोय तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाते अंगदच्या माध्यमातून. सिंगलने हे षटक मात्र संपलंय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 रन केलेत टीम 11 वॉरियर्स दुबईने 6 विकेट गमावल्यानंतर 7च्या करंट रन रेटने. राजेश नायडू शेवटच्या ओव्हरमध्ये बॉलिंग करण्याची जबाबदारी. पहिल्या बॉलवर बीट करून बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. येतोय डॉट बॉल. मॅन फ्रॉम कच्छ गुजरात बॉलिंग करण्यासाठी तयार होईल. लास्ट ओव्हरमध्ये राजेश नायडू. पहिला डॉट बॉल आला. टीमची धावसंख्या 28. सुमित डोंगडेने चांगला संघर्ष केला या मॅचमध्ये. 5 बॉलमध्ये 10 रनची खेळी केली. किरणला या मॅचमध्ये थोडंसं अपयश आलं, लवकर विकेट्स गमावल्या. भूषण पाटील 0वर आऊट झाला. प्रथमेश पवार 5 बॉलमध्ये 2 रन केले आणि त्याचमुळे परिस्थिती आपल्या स्क्रीनवर आहे. 28 रन 6 विकेट. रिव्हर्स खेळलाय, फटका चांगला आहे. डीपमध्ये फिल्डर धावतात बॉल मागे आणि पहा
राहुल जोगाडिया आहे तर काहीही पॉसिबल आहे ऑन फील्ड. आणि इथे एक चांगला झेल, बॅट्समन आउट होतोय. सेलिब्रेशन पहा राहुल जोगाडियाचं. स्टार्कने कॅच पकडला राहुल जोगाडियाने आणि क्रिक ऑन फॅन्टसी विकेट मिळते बॉलर राजेश नायडूला. मोठी विकेट अंगद पाटील इथे आउट होतोय. नवीन बॅट्समन आता विकी भोईर चाललाय. प्रयत्न तर खूप चांगला केला होता अंगद पाटीलने आणि अखेर तिथे होते राहुल जोगाडिया. अनन्ना मुन्ना जादूगर याच्यासाठी जाणला जातो. भरपूर डिस्टन्स त्याने कव्हर केलं, वेगाने बॉलवर गेला आणि त्यानंतर सेलिब्रेशन तर बनतं या कॅचचं. खूप चांगलं हास्य त्याच्या चेहऱ्यावर होतं ही विकेट मिळाल्यानंतर बॉलरला. आणि आता स्ट्रायकिंग एंडला रोहन राजे खेळतोय. चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीपमध्ये फिल्डर आहेत, मिड विकेटवरून येत आहेत बॉलपर्यंत. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला आहे आणि 2 रन इथे कंप्लीट करत असताना रोहन राजे. टीमची धावसंख्या आता डबलने पुढे जाते. रन झाले 30. 30 लॉस ऑफ 7 विकेट. ओव्हर नंबर 5 इन प्रोग्रेस. कमीत कमी 10 रन अजून करण्याचा प्रयत्न करावा लागेल. सूर्य अस्ताला चाललाय, हवा विरळ झाली आहे. अशा क्लायमॅटिक कंडिशनमध्ये कमीत कमी 40 रन तरी स्कोर बोर्डवर पाहिजेत. शॉर्ट बॉल ऑन साईडला टर्न केला आहे. डीपमध्ये फिल्डर भरपूर वेगाने येत आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगपर्यंत. तोपर्यंत दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवला आहे रोहन राजेने आणि 2 रन इथे मिळत आहेत रोहन राजेला. टीमची धावसंख्या आहे 32. अजूनही 3 बॉलचा खेळ या ओव्हरचा शिल्लक. राजेश 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. स्कोरिंगमध्ये जी ऑनलाईन स्कोरिंग आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना रोहन राजे 1 रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न इथे केलाय आणि दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये विक्की भोईर इथे आउट होतोय. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असेल. टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 33. नवीन बॅट्समन स्वप्नील नाईक. स्वप्नील नाईक आता नवीन बॅट्समन नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळताना दिसेल. टीमची धावसंख्या 33. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हरचा. राजेश नायडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. रोहन राजेसाठी समोर खेळलेला स्ट्रोक. डीपमध्ये फिल्डर आहेत आणि बॉल आतमध्येच आहे आणि ते बॅट्समनला जावं लागेल बाहेर डगआउटच्या दिशेने. 33 रन केलेत. 34 रनचं लक्ष या लास्ट मॅचमध्ये आहे आणि दुसऱ्या सत्रामध्ये 34 रनच्या लक्ष्याचा पाठलाग ट्रायडन 11 नवी मुंबई कशा पद्धतीने करते की पुन्हा एकदा 11 वॉरियर्स दुबई वॉर करतील या मॅचमध्ये, चांगला खेळ करतील हे ऐकण्यासाठी जाऊया काय घडेल काय बिघडेल आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. या आपण ऐकूया व्हॉइस ऑफ इंडिया मिस्टर हरीश पंड्या सर यांना धन्यवाद.
We are here for the Road Safety World Series. The hotel that we are staying in is a massive hotel. Thankfully, हमारे पास ये स्कूटर है चलाने के लिए. चलो. Hey Sachin, let's go for a ride. हेलो. तो ट्राइडेंट नवी मुंबई अब सामना करने के लिए तैयार है. राइजिंग डिलीवरी ये विकी बोयर की खासियत है. ही हैज गॉट द स्ट्रेंथ इन हिज शोल्डर्स. और ओमकार देसाई उनके सामने. ओमकार क्या बढ़िया एक्शन रिप्ले बताती हुई हमारी कैमरा टीम और मिक्सिंग टीम. ऑफ कटर बॉल अंदर की जानिब कटती हुई. अब ओमकार इस बार लपेटते हुए वहां पर क्रॉस बैटेड शॉट, द हॉरिजॉन्टल बैट शॉट जिसको कहा जाता है, भूषण पाटिल के पास मिड ऑन पर. We are here for the Road Safety World Series. The hotel that we are staying in is a massive hotel. Thankfully, हमारे पास ये स्कूटर है चलाने के लिए. चलो. स्कोर 4 रन. नेवर की शुरुआत करते हुए अंगद, और ये ओमकार का स्ट्रेंथ है. ओमकार बैक टू फॉर्म नाउ. और क्या खूबसूरत पुल शॉट ऑफ स्टंप के बाहर से ले लिया और ये लगा GT20 सिक्सर. खूप चांगला फटका पाहायला मिळाला. अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठीच ओळखला जातो ओमकार. आक्रमकता ठासून भरली आहे आणि गेली कित्येक वर्ष स्वतःला सिद्ध करतायत. क्या सुपर्ब अंदाज में खेला गया वो सिक्स. इस बार बहुत ज़्यादा बाहर गेंद मुड़ी और इसके वजह से अंपायर कल्याणी घोरपड़े ने उस बॉल को वाइड दिया है. स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाकर हो चुका है 11 विदाउट एनी डैमेज. टारगेट 34 रन का है. इस बार भी ये
धक 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 चौका। ओमकार अब लय में आ गए। मतलब चंद्रकांत, सबसे बड़ी बात क्या है मालूम है? जब इंसान अस्तित्व की लड़ाई लड़ता है ना, तब वो अपना सर्वश्रेष्ठ देता है। ओमकार को मालूम है मुझे आज खेलना ही होगा, नहीं तो हम बाहर हो जाएंगे। दैट इज द टाइम व्हेन ही इज राइजिंग टू द ओकेजन। इस बार टैप करते हुए खेला गली में, 1 रन के लिए 11 वॉरियर्स दुबई के नाक में दम कर रखा है इस वक्त। ट्राइडेंट नवी मुंबई ने स्कोर हो चुका है 16-18 की जरूरत, और कम होती हुई लाइट में जल्द से जल्द ये स्कोर को चेस करते हुए अपने आप को सुपर 6 में स्थान दिलाने की ये लड़ाई। इस बार थोड़ा इम्प्रोवाइज करते हुए खेलना चाहते थे योगेश अन्ना, और रन जरूर मिला है। अंपायर का लेग बाय का इशारा। आधी मंजिल तय हो चुकी है चंद्रकांत, अभी 17 स्टिल रिक्वायर्ड। नक्कीच आक्रमक सुरुवात झाली आहे आणि ओमकार आपल्या लयमध्ये तर आलेत आणि वेगवेगळे स्ट्रोक्स आता दाखवण्याचा प्रयत्न करतायत। इस बार हेलीकॉप्टर शॉट ट्राई किया था, बॉल घास के सहारे जाती हुई, 1 रन पूरा किया, दूसरे की दौड़ और बड़े आराम से पूरा कर लिया। बल्ले को ग्राउंड किया था योगेश चौधरी ने, जो अच्छी बात थी, और ओमकार तुरंत खुशी से उन्हें शाबाशी देते हुए कि यस अन्ना, यू हैव डन गुड जॉब। 19। नक्कीच हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न यावेळेला झाला होता। 2 धावा अतिशय चतुराईने योगेश, ही तुम्ही म्हटला तशी ही भूक दुसऱ्याच्या रनसाठी असलेली भूक योगेश यांच्याकडून पाहायला मिळाली। अब इस बार दौड़ने की जरूरत नहीं है, स्टैंड एंड डिलीवर में रिवर्स स्वीप, और बॉल जा रही है वहां पर धक धक चौके के लिए, थर्ड मैन बाउंड्री के बाहर। 4 रन। स्कोर हो गया 23। अब 11 की जरूरत है, और वो 11 कर लेंगे ऐसा दृश्य दिख रहा है। नक्कीच त्या दिशेने वाटचाल सुरू आहे, परंतु काय आजचा पहिला दिवस राहिला सर, खूप दर्जेदार आयोजन आपण पाहतोय। पहिली गोष्ट मैदान, खेळपट्टी, त्याचबरोबर हा फॉर्मॅट, ही स्पर्धा, या स्पर्धेची चर्चा, या स्पर्धेची ट्रॉफी आणि लाईव्ह कव्हरेज उच्च दर्जाचं, आणि ह्या सर्व गोष्टी आजच्या पहिल्या दिवसात पाहायला मिळाल्यात। अजून 3 दिवस देखील संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला हे दर्जेदार क्रिकेट पाहायचं आहे। नहीं, डेफिनेटली इट्स अ फैंटास्टिक अरेंजमेंट। आप देख रहे हैं विराट स्पोर्ट्स प्रेजेंट्स क्रिकॉन कप 2021। बॉलिंग करते हुए यहाँ पर विकी भोईर अपना दूसरा और पारी का तीसरा ओवर करेंगे। पावर प्ले खत्म हो चुका है, और ट्राइडेंट नवी मुंबई ने अधिकांश रन बना लिए हैं। ग्रुप ए के मैचेस आज खेले गए, ये 5वां मुकाबला है। ग्रुप ए में बहुत ही बेहतरीन मुकाबले आज देखने मिले। इस बार पटकी हुई गेंद थी। कल जो हमारी 4 टीमें खेलने जा रही है उसमें जीजाज यूनाइटेड 11, पिरामिडर रायगढ़, शिरसाट स्पोर्ट्स और ऑल मॉन्स्टर्स उमर 11। और तीसरे दिन राजमुद्रा ग्रुप, कांधारी किंग्स, ऐसे ब्रह्मा बॉयज और नीलेश भिंताड़े क्रिकेट क्लब। इस बार देखिए कड़क और जिया गया धड़क, और ये लगा धक 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 चौका। खूप चांगला पुलचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला, धकधक चौकार येताना पाहायला मिळतोय। आता फक्त केवळ विजयाच्या औपचारिकतेच्या दिशेने चाललेले आहेत, कारण खूप चांगली बॉलिंग झाली आणि त्याचं प्रत्युत्तरात देखील पाहू शकता काय बॅटिंग होते योगेश अन्ना यांचा प्रॉपर टाइमिंग। जो दोनों बैट्समैन सुबह रन नहीं बना पा रहे थे, उन्होंने ये बताया कि शाम हमारी है और काम हम करेंगे। इस बार हुक कर दिया, कैच का मौका है। जी हां, रजत मुंडे ने यहां पर स्टार कनेक्ट कैच लिया, और क्रिकॉन फैंटेसी विकेट विकी भोईर को मिलता हुआ। योगेश अन्ना चौधरी आउट, और ये पहली सफलता यहां पर मिलती हुई 11 वॉरियर्स दुबई टीम को।
अब आ रहे श्रेयस इंदुलकर, 15 बॉल 7 रन। एक उम्मीद है कि बची हुई गेंदें अगर कोई रन के ख़त्म करते हैं विकी भोईर, 12 बॉल 7 अगर वो लाते हैं इक्वेशन, फिर भी थोड़ा लड़ाई लड़ने का मौका रहेगा। श्रेयस इंदुलकर यहां पर एक्स्ट्रा कवर के ऊपर से लगने वाला आउटस्टैंडिंग शॉट, और ये लगा दक दक चौका। हा ट्रेडमार्क फटका आहे श्रेयस इंदुलकरचा. डोळ्याला पट्टी बांधली तरी त्या दिशेने मात्र असे फटके मारतील. आणि पहा खूप चांगल्या पद्धतीने आल्या आल्या जर पाहिलं तर श्रेयसने आपल्या आवडत्या क्षेत्रात स्ट्रोकला खेळलाय. अब केवल विजय की मोहर लगनी बाकी है। इस बार हुक करने चले गए और स्टार कनेक्ट कैच और क्रिक ऑन फैंटेसी विकेट। किरण पवार ने कैच ले लिया फाइन लेग पर। 14 गेंदों में अब यानी कि 13 गेंदों में 3 रन। 2 बॉल 4 बनाकर आउट हुए श्रेयस इंदुलकर, और अब आते हुए किशन देवेंद्र। हमेशा दौड़कर मैदान में आते हैं। ये वो खिलाड़ी है जिसने बैडमिंटन शॉट को जन्म दिया, और एबी डिविलियर्स अगर किशन देवेंद्र का बैडमिंटन शॉट देखेंगे तो कहेंगे मान गए उस्ताद. परंतु आज विकी भोईरला से देखील लक्षात राहण्यासारखी गोलंदाजी त्यांनी केली आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. और यहाँ पर अब क्रिक ऑन फैंटेसी विकेट और स्टार कनेक्ट कैच. किशन देवेंद्र वापस. मतलब अचानक ही ट्राइडेंट नवी मुंबई क्या कर रहे हैं. मैदान इतना खूबसूरत है कि इवनिंग वॉक कर रहे हैं. जब पेविलियन से निकलते हैं तो टीम को कहते हैं यस मैं जरा इवनिंग वॉक करूँ. ये पूरा दृश्य है JSW पेविलियन और बहुत खूबसूरत रख रखाव इस मैदान का है. शार्दुल नरेंद्र ठाकुर इनके नाम से यहाँ पर एक इंडोर क्रिकेट एकेडमी है. इंडस्ट्रियल बेल्ट. आज होली की छुट्टी है इसलिए चिमनियों का धुआं जो है इस वक्त शांत बैठा है. कल सुबह जब होगी और सायरन बजेगी मिलों की या फैक्ट्रियों की, वो धुआं उठेगा. इस बार ओमकार ने लपेट लिया और अब ओमकार को भी आना होगा. स्टार कनेक्ट कैच और क्रिक ऑन फैंटेसी विकेट. अब 11 बॉल 3 रन. दस बॉल में 19 रन बनाकर ओमकार ने मैच तो सेव कर लिया, बट ही कुड हैव फिनिश्ड द मैच. परंतु कुठेतरी छाप सोडताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी स्वप्नील देखील. स्वप्नील नाईक खूप चांगली गोलंदाज आहेत आणि त्यांची बॉलिंग ॲक्शन देखील जर पाहिलं तर थोडीशी वेगळी आहे. मोनकुडे नवी मुंबईला बिलॉंग करतात आणि पहिल्याच बॉलवर विकेट घेत आहेत. अब भावेश पवार आ गए. बैट्समैन है रवि आहिरे और भावेश पवार. अगली गेंद और इस बार इंप्रूव करते हुए हुक कर दिया है और ये दगदग चौके के साथ ही सुपर 6 में जगह बनाने में कामयाब हो गई ट्राइडेंट नवी मुंबई. जो टीम ने सुबह का पहला मैच खेला था वही टीम रात का आखिरी मैच खेलकर अब वापस जा रही है. ओमकार देसाई की आज वेडिंग एनिवर्सरी है और इससे बढ़िया चीज़ क्या हो सकती है कि ही इज़ एंडिंग द डे ऑन अ हाई नोट विद अ क्वालिफिकेशन इनटू सुपर 6. मैच समरी. सुमित दोंगड़े 5 बॉल 10, रजत मुंडे 5 बॉल 7, रोहन राजे 4 बॉल 5, किरण पवार 5 बॉल 3 और बॉलिंग विवेक शेलार 12 रन में 4 विकेट. राजेश नायडू 5 बॉल 2 और ये ओवरऑल जो टीम वर्क था सुरेश तमिल 7 रन 2 विकेट. और बैटिंग में वहाँ पर ओमकार देसाई ने बाकी सब सारा काम किया. विकी भोईर ने 3 विकेट जरूर लिए लेकिन उनकी